मैत्रिणींनो, दैनंदिन आयुष्य जगताना अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या आपण तुलनात्मकरित्या ठरवत असतो. यापेक्षा ही चांगली किंवा त्यात काय चांगलं आहे. पण ही गोष्ट वस्तूंपुरती मर्यादित असते तेव्हा ते ठीक असतं. पण जेव्हा नात्यांमध्ये, विशेष करून आपल्या पाल्यांमध्ये अशी तुलना आपण करतो ते मात्र आपल्या पाल्यांसाठी घातक ठरू शकतं. आणि हल्ली तर कॉम्पिटिशन्स अतिशय वाढल्यामुळं मुलांमध्ये पालकांचा नकळत एकमेकांमध्ये तुलना करण्याचं प्रमाणही खूप वाढलंय. ताणतणाव वाढलेत. तर आज अशाच छानशा विषयावर म्हणजे मुलांमधील तुलना याविषयी जाणून घेणार आहोत आपल्या हितगुज या मालिकेमध्ये. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर पुरुषोत्तम पेंडसे यांना. तर सर नमस्कार. नमस्कार. आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपला आजचा जो विषय आहे की मुलांमधील तुलना, तर तुलना म्हटलं तर प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी होत असते. पण मुलांच्या बाबतीत मात्र याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जेव्हा दोन मुलांमध्ये तुलना केल्या जाते तेव्हा तर मुलांमध्ये तुलना का करावी? मुलांमध्ये तुलना करणं हा मुळी प्रकारच चूक आहे. किंबहुना मी तसं म्हणेन की कोणाची तुलना करणं हा प्रकार चूक आहे. कारण एकासारखा दुसरा नसतो हे सर्वश्रुत आहे. बरोबर. आणि तरीही त्यावेळी जेव्हा त्यांची अशी सातत्याने तुलना केली जाते तेव्हा त्या मुलांमध्ये मग कुठेतरी एक मागासलेपणाचा विचार येतो. आपण कुठेतरी कमी आहोत त्याची न्यूनगंडाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. तर मला असं वाटतं की मुलांमध्ये काय कोणाचमध्ये शक्यतोवर तुलनात्मक दृष्ट्या त्यांच्या वर्तनाचा अॅनालिसिस किमान त्यांच्या पुढे तरी करू नये. अच्छा. एरवी तुम्ही त्यांच्या मागे त्यांची गुणात्मक तपासणी केली तर ती मी समजू शकतो, पण त्यांच्या समोर मात्र ती करणं अतिशय अयोग्य आहे. अच्छा. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची काय आणि कोणाचीच काय अशा प्रकारची तुलना करू नये, कारण प्रत्येक माणूस इंडिव्हिज्युअली वेगळा असतो असं माझं मत आहे. हो, अगदी बरोबर. पण सर, जेव्हा सतत आई वडील किंवा बाहेरची व्यक्ती मुलांमध्ये तुलना करत असते तेव्हा त्याचे परिणाम काय होऊ शकतात? मॅडम, त्याचे परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात. एकतर ही मुलं घरापासून कायमची दुरावल्या जाऊ शकतात. ही मुलं असामाजिक तत्वांकडे वळू शकतात. ह्या मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते. ह्या मुलांमध्ये अनेक मानसिक दडपणाचे आजार निर्माण होऊ शकतात. आणि कालांतराने ही मुलं सातत्याने त्यांच्या केलेल्या तुलनेमुळे मागे पडत जातात. आणि शेवटी त्यांच्या एकंदर आयुष्याच्या वाटचालीचा अंत फार दुःखद होतो. आणि एकाच कुटुंबात जन्मल्यानंतर सुद्धा प्रत्येकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य असू शकतं. आणि त्या कौशल्याचा विकास आपण केला तर तो माणूस त्या क्षेत्रात अव्वल काम करू शकतो. हे आपण म्हणजे इतकं सोपं आणि चांगलं उदाहरण मला असं वाटतं की याच्यात सापडणं कठीण आहे. बरोबर. तर जसं आता तुम्ही हे सांगितलं की तुलना घरातल्या अनेक मुलांमध्ये होऊ शकतं, पण ती वेगवेगळी असतात. तर मुलांमधील तुलना करताना त्यांच्यातील शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीवर सुद्धा काही परिणाम होतो का? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. अनेक वेळा पालकांना हे समजतच नाही की आपल्या मुलामध्ये अचानक हे बदल गेल्या 3-4 वर्षामध्ये कसे काय झाले, किंवा ह्या मुलाचं एकंदर घरामध्ये वागणं किंवा त्याच्या अभ्यासाविषयी गोडी किंवा त्याची अवांतर विषयांकडे गोडी किंवा त्यांचं मित्रांमध्ये वागणं या गोष्टीमध्ये एकदम आमूलाग्र बदल जाणवतो. आणि जेव्हा शेजार बाजारचे लोक तुम्हाला सांगायला लागतात की ह्याच्यामध्ये खूप बदल झाला आहे, हा खूपच आजकाल विचित्र वागायला लागला आहे, तर तुम्ही याच्याकडे काहीतरी लक्ष द्या, तेव्हा घरच्या लोकांना कळतं की असं होण्यामागचं कारण काय आहे. तर तेव्हा त्यांना लक्षात येतं की त्या मुलापेक्षा लहान किंवा मोठे असलेले बहीण भाऊ यांच्याशी सातत्याने त्या मुलाची केली जाणारी तुलना किंवा मावशीचा मुलगा, मामाचा मुलगा, शेजारचा मुलगा यांच्याशी सतत त्या मुलाची केली जाणारी तुलना यामुळे काय होतं की त्या मुलाचा गुणात्मक विकास तर खुंटतोच, पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काहीतरी मागासलेपणा आहे, आपल्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे, आपल्यामध्ये काहीतरी न्यूनता आहे, ही भावना अतिशय तीव्रतेने त्याच्या मनामध्ये जागृत होते. आणि एक ही न्यूनतेची भावना मनामध्ये जागृत झाली की सायकोलॉजीचा अभ्यास सांगतो की त्या मुलाच्या मनातल्या सगळ्या पॉझिटिव्हिटी या हळूहळू संपत जातात. त्याचा आत्मविश्वास संपतो आणि पुढे तो मुलगा आयुष्यात काहीच न करण्याच्या लायकीचा सुद्धा राहू शकतो. इतके गंभीर परिणाम सातत्याने केलेल्या तुलनेचे होऊ शकतात. अच्छा, काय गंभीर परिणाम होऊ शकतात? पण मग मुलांमध्ये डिस्लेक्सियासारखे आजार निर्माण होऊ शकतात. त्यांच्यामध्ये नॉन स्टडिंग सिंड्रोम दिसायला लागतात. त्या मुलांमध्ये अट्रॅक्शन टुवर्ड्स क्राईम वाढतं, गुन्हेगारीकडे ते आकर्षित होतात, वाईट गोष्टींकडे आकर्षित होतात, घरच्या लोकांकडे दुर्लक्ष करायला लागतात. आणि त्यातही जर दुर्दैवाने असं झालं की ज्या मुलाची सातत्याने घरी लोक तुलनात्मक कंपॅरिझन करत असतात, तो मुलगा जर बाहेर मात्र त्या मुलाविषयी जर लोक पॉझिटिव्ह बोलत असतील तर मग त्याच्या घरच्यांविषयी अजून संकल्पना वाईट होते किंवा आपल्याला घरीच फक्त नाकारायचं, बाहेर लोक आपल्याला स्वीकारतात. त्याच्यामुळे तुमचं जे मूल आहे
त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही गुणात्मक बदल घडवावेसे वाटत असतील तर ते पालक म्हणून तुम्ही अवश्य घडवा. शेवटी कुठलेही पालक हे पाल्याच्या चांगल्या करतात, झटत असतात, लढत असतात. पण काय होतं की तो चांगुलपणा शेवटी कसा आणला पाहिजे हा एक अतिशय अभ्यासाचा विषय आहे. आणि त्या दृष्टीने पालकांनी त्याची गुणात्मक तपासणी जी करायची किंवा त्याचे मूल्यांकन करायचे ते त्या मुलाच्या समोर करू नये, ते त्याच्या मागे करावं आणि मग त्याच्यात काय सुधार करता येतील या संदर्भात पहिले आपसात चर्चा करून ठरवावं आणि मग त्या मुलामध्ये हळूहळू तशा प्रकारचे गुणात्मक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. फोर्सिबली किंवा जबरदस्तीने जोर जबरदस्तीने कुणामध्ये कुठलेही गुणात्मक बदल तुम्ही घडवून आणू शकत नाही. एकाच वर्गात मुलं शिकतात, एकच शिक्षक शिकवतात, पण त्या शिक्षकांचं 10 मुलांना समजतं, 20 मुलांना समजत नाही. असं का होतं? कारण की ती जी 10 मुलं असतात ती त्या 20 मुलांपेक्षा कम्पेरेटिव्हली ही आरोग्यमय कुटुंबामध्ये असतात. त्या कुटुंबांचं वातावरण आरोग्यदायी असतं, पोषक असतं. त्या कुटुंबामध्ये त्या मुलाची कधीच गुणात्मक किंवा कुठल्या शारीरिक किंवा रूपागुणांनी त्याची कोणाशी तुलना होत नाही. तर त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारच्या तुलना न करणं हे माणसांनी निसर्गाकडून शिकलं पाहिजे. गुलाबाच्या फुलाचा सुगंध वेगळा, त्याचं सौंदर्य वेगळं आहे. मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध वेगळा, सौंदर्य वेगळं आहे. म्हणजे अशी तुम्ही हजारो सुंदर फुलं घेऊ शकता की जी डोळ्याचं पारणं फिटतात बघितल्याबरोबर, पण त्या प्रत्येकांमध्ये त्यांचं एक गुणात्मक विशेषत्व आहे. परंतु निसर्ग त्यांच्यामध्ये अशी कुठलीच तुलना न करत असल्यामुळे ती फुलं व्यवस्थित उमलतात, बहरतात आणि निसर्गाला सुंदर करतात. तर मला असं वाटतं की आपणही जर अशा प्रकारचा गुणात्मक त्या मुलांचा तोल सांभाळला आणि त्यांच्यामध्ये जर सातत्याने आपण अशा प्रकारची तुलना जर केली नाही तर मला वाटतं त्या मुलांमध्ये चांगला विकास घडून येऊ शकतो. आणि सगळीच मुलं अभ्यासात हुशार असतात असं आवश्यक नाहीये. हा पालकांचा अतिशय गैरसमज आहे. मी नेहमी सांगतो की तुमचा मुलगा अभ्यासात हुशार नाहीये म्हणजे तो आयुष्यात काहीच करू शकत नाही, हा समज अतिशय चुकीचा आहे. मी अतिशय माझ्या आयुष्यात अशी साधारण मुलं बघितलेली आहे की माझा एक विद्यार्थी होता, मला असं वाटायचं की हा काहीच करू शकणार नाही. आणि एक दिवशी तो मला एका एअरलाइनर मधून खाली उतरताना दिसला पायलटच्या पोशाखात. मी म्हटलं अरे तू कसा काय येतो? तो म्हणजे सर मी कमर्शियल पायलट आहे. तर मला म्हणजे इतका जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला की हा मुलगा ज्याला साधं कधी वहीचं कव्हर व्यवस्थित घालता येत नव्हतं, हा विमान कसं उडवत असेल. अच्छा. परंतु नंतर मला कळलं की त्या मुलांनी स्वतःमध्ये भयंकर गुणात्मक विकास घडवून आणला, कारण की त्याला त्या संधी मिळाल्या, त्याची आवड होती आणि त्यांनी ती आवड जोपासून त्या संधीचं सोनं केलं. तर मुलांना काय आवडतं या गोष्टीकडे सुद्धा पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस त्यांची तुलना करणं एक दुसऱ्याशी तर हे चूक आहे. एखादा मुलगा झाडावर चढण्यात एक्सपर्ट असू शकतो, दुसरा मुलगा फुटबॉलमध्ये हुशार असू शकतो, तिसरा मुलगा हॉकीमध्ये हुशार असू शकतो. आता तुम्ही जर हॉकीची तुलना फुटबॉलशी किंवा त्याची कबड्डीशी किंवा खो खोशी जर कराल तर ती मुलं कसं काय करणार? बरोबर. त्यांच्यात ते कौशल्यच नाही आहे. तर ते कौशल्य, ते शारीरिक कौशल्य, ते मानसिक कौशल्य, ते बौद्धिक कौशल्य घेऊन तुम्ही जन्माला येता आणि ह्याला तुमचं जेनेटिक्स जबाबदार असतं, तुमची अनुवंशिकता ह्याला जबाबदार असते. एखाद्या मुलांनी किती पोहल्यानंतर त्याला दम लागावा हे त्याच्या अनुवंशिक गुणानुक्रमावरती ठरत असतं. म्हणून ज्या मुलाला दम लागतो तो पुळसट आहे, निभळट आहे किंवा तो पोहू शकत नाही असं म्हणण्याचं कारण नाहीये. तो प्राणायामाने सतत त्याच्या प्रयत्नांनी चांगले शिक्षक मिळाले तर पाण्यामध्ये कसा दम धरायचा शिकल्यानंतर तो मुलगा सुद्धा चांगला पोहू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांमध्ये सातत्याने तुलना करण्यापेक्षा ह्या मुलाची तुलना केल्यानंतर आपण त्याचा अनालिसिस करून हा चांगला कसा होऊ शकतो याच्याकरता पालकांनी, शिक्षकांनी आणि एकंदरच समाजाने खूप चांगले प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की प्रत्येक मूल हा एक कोरा कागद असतो. खरंच. त्याचा तुम्ही काय उपयोग करता हे तुमच्यावर निर्भर आहे. खूप छान. तर तुम्ही जसं म्हणाले की तुलना करायला नको, तर तुलना आणि ताणतणाव याचा परस्पर संबंध असू शकतो का? कारण ज्यांची तुलना होते त्यांना साहजिकच आहे की ताणतणाव हा येणारच, कारण तुलनेलाच ताणतणाव हा शब्द लागू नये, हो ना? अतिशय चांगला प्रश्न आहे. तर आपण समजू शकतो की जर समजा एखादी मुलगी एखाद्या घरात आली आणि त्या घरात आधीच एक लग्न होऊन आलेली सून आहे आणि जर ह्या नवीन आलेल्या सुनेचा जर जुन्या सुनेच्या स्वयंपाकाशी जर सतत कम्पॅरिझन होत असेल, सतत जर तिची त्याच्याशी तुलना होत असेल की ही वरण असंच करते, ही नाही करत, ही अमकी भाजी अशीच करते, ही नाही करत, तर त्या मुलीला नक्कीच पुढच्या वेळेस स्वयंपाक करताना ताण जाणवेल. बरोबर. तर तुलना केल्याने ताण वाढतोच आणि तो किती वाढेल हे प्रत्येकाच्या संवेदन क्षमतेवर अवलंबून असतं. कारण अनेक जेव्हा आपण अशा मानसिक गोष्टींबद्दल बोलतो तर दुर्दैवाने काय ह्याची अशी फुटपट्टी किंवा स्केल नाहीये. एखाद्या गोष्टीचं दुःख एखाद्या माणसाला किती व्हावं हे त्याच्या भावनात्मक अपब्रिंगिंगवर किंवा त्याच्या एकंदर जेनेटिकल अप्रोचवरती ते डिपेंड आहे. तर तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सातत्याने जर तुम्ही तुलना केली तर त्याच्यावरती तणाव येतो. त्या तणावाचे इतके गंभीर परिणाम येतात की मुलांचं लक्ष केंद्रित होऊ शकत नाही, त्यांचा कॉन्फिडन्स चालला जातो आणि मग त्या मुलांना स्वतःला असं वाटायला लागतं की आपण काहीच करू शकत नाही, आपली सतत तुलना केली जाते की हा आपल्यापेक्षा चांगला आहे. मग काय होतं की ज्याला तुम्ही चांगला म्हणता तो मुलगा त्याच्यासमोर आला
की मग ही मुलं घाबरायला लागतात. मग बरोबर. ही मुलं त्याच्यासमोर बोलत नाही किंवा कमी बोलायला लागतात, मुलं बुजरी होतात आणि त्यांच्यातला जो एक स्वतःचे विचार बाहेर प्रगट करण्याची क्षमता आहे, ती क्षमता तुम्ही हळूहळू दाबून टाकता आणि मग ती इतकी पराट कोटीला जाते की अनेक वेळा याच्यातून अतिशय गंभीर आजार निर्माण होतात. अच्छा. बिलकुल असं नक्की होतं. खरंच. सर, दुसऱ्यांनी केलेल्या तुलनेबद्दल आपण समजू शकतो, पण जेव्हा एखादं मूल स्वतःची इतरांशी तुलना करत असतो आणि मग त्याच्यात होणाऱ्या मानसिक बदलांबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? कारण होतं ना असं कधी कधी. अशी मुलं असतात त्यांना आम्ही सेल्फ कॅल्क्युलेटिंग चिल्ड्रन्स म्हणतो. अच्छा. तर ही जी अशी मुलं असतात ती स्वतःचीच इतरांशी कायम तुलना करत असतात. परंतु अशा गोष्टींनी सुद्धा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अशी मुलं स्वतःला एक्स्ट्राऑर्डिनरी स्मार्ट समजायला लागतात, स्वतःला खूप हुशार समजायला लागतात आणि आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी त्यांच्यामध्ये भावना निर्माण होते. आणि ज्यावेळेस ही भावना तुटते, ज्यावेळेस त्यांना कळते की असं नाहीये वास्तव जे आपण समजवतो, त्यावेळी त्यांचा एकदमच भावनिक कडेलोट होतो. त्याच्यामुळे अशा प्रकारची मुलं जर तुलना करत असतील तरी सुद्धा त्याच्याकडे पालकांनी लक्ष देऊन सांगितलं पाहिजे आपल्या पाल्याला की अशा प्रकारची तू तुझी स्वतःची सुद्धा कोणाशी तुलना करू नको. एकासारखा दुसरा नसतो बाळा. तुझ्या एका हाताला असलेली 5 बोटं सुद्धा सारखी नाही, पण म्हणूनच त्याची मूठ बांधल्या जाऊ शकते, म्हणूनच तू त्याने घास घेऊ शकतो, म्हणूनच त्याने तो चमचा धरू शकतो, म्हणूनच त्याने ती बासरी वाजवू शकतो, ऑर्गन वाजवू शकतो, तबला वाजवू शकतो. जगातली सगळी इन्स्ट्रुमेंट तुमच्या हाताची बोटं सारखी नसताना सुद्धा ते अतिशय सुंदरपणे वाजून त्याच्यातून एक सुरेल ध्वनी जर निर्माण करू शकतात. तर मला असं वाटतं की कमी जास्तीपणा ही काही न्यूनता नाही आहे, त्याच्यातून आपण सुंदरता कशी निर्माण करू शकू याच्याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि अशी जी मुलं सेल्फ अनालिझिंग मुलं असतात त्यांच्याकडे तर विशेषवाने लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की अशा प्रकारे स्वतःचं अनालिसिस सुद्धा तू स्वतः करू नको. तू अजून या गोष्टीकरता खूप लहान आहेस, तुझी परिपक्वता अजून तेवढी नाही आहे की तू अशा प्रकारे स्वतःची तुलना इतरांची करू शकशील. तेव्हा अशा प्रकारचा तुलनात्मक स्वतःचा अभ्यास तू इतरांविषयीचा बंद कर आणि त्यांनी त्या मुलामध्ये अजून चांगलं आयुष्य जगण्याची उमेद निर्माण होईल आणि इतरांना पण हवा असं वाटेल. बरोबर, अगदी बरोबर. तसंच सर, मुलांमध्ये तुलना ही नेमकी कोणकोणत्या बाबतीत होऊ शकते? आत्ताच आपण मुलांच्या तुलनेबाबत बोलतो आहे, तर कोणत्या कोणत्या बाबतीत तुलना होऊ शकते? मुलांची तुलना जर तुम्हाला करायची असेल तर ती संघटनात्मक गुणांबाबतीत केली पाहिजे. अच्छा. की बाबा तो त्याच्या भावाशी कसा चांगला वागतो, तुला पण तुझ्या भाऊ बहिणींना असं घेऊन चालता आला पाहिजे. तो बघ कसा शेजारच्या बाजाराशी चांगला वागतो, तुला तसं शेजाऱ्यांशी चांगला वागता आला पाहिजे. किंवा त्या मुलाचं सामाजिक कार्य चांगलं आहे, तुला असं एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्यावासा वाटतो का? जर वाटत नसेल तर का नाही वाटत, तुला काय अडचणी वाटतात, तर त्याकरता आम्ही तुला काही मदत करू शकतो का? तर त्यांची जर तुलनाच करायची असेल तर ते मूल घडण्याकरता त्या तुलनेचा उपयोग झाला पाहिजे. ते मूल बिघडण्याकरता जर त्या तुलनेचा उपयोग असेल तर मग म्हणजे पालक आणि पाल्य दोघे एकमेकाच्या भवितव्याशी खेळतात. कारण की आज तुमचा असलेला पाल्य हा उद्या तुमचा पालक होणार आहे आणि त्याच्यावर तुमची जबाबदारी कालांतराने तुमच्या इच्छा असली नसली तरी येणारच आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जरी सधन संपन्न असाल आणि तुम्हाला त्याची मुलाच्या उत्पन्नाची गरज नसेल तरी शेवटी माणूस म्हणून माणसाला माणसाची गरज लागतेच. आणि म्हणूनच आपण कदाचित मॅन इज अ सोशल अॅनिमल अशी आपण माणसाची परिभाषा करतो. तर तो सोशल आहे, त्याच्यामुळे त्याचं सोशल इंजिनिअरिंग कसं चांगलं होईल, त्याचं सेल्फ इंजिनिअरिंग कसं चांगलं होईल. तर सोशल इंजिनिअरिंग म्हणजे तो 4 लोकांमध्ये मिसळतो का, त्याला 4 लोकांमध्ये चांगलं बोलता येतं का, 4 लोक त्याच्याविषयी काय बोलतात, तर ह्याच्याबद्दल जर तुम्ही त्याला सांगितलं की बाबा तुला भेटलेल्या ना 10 पैकी 8 माणसांनी तुझ्याविषयी चांगलं बोललं पाहिजे. बरोबर. तर अशा म्हणजे तुम्ही जर त्याचा सृजनात्मक विकास जर त्याचा तुलनेने कराल तर तुमच्या मुलांमध्ये निश्चित चांगला परिणाम होईल. आणि अशा प्रकारची तुलना ही हेल्दी तुलना असू शकते. अच्छा, या बाबतीत काही उदाहरण सांगता येईल का? मॅडम, अशी अनेक मुलं असतात, म्हणजे माझ्या बघण्यात आहेत की घरी एक बहीण हुशार, एक बहीण कमी हुशार, आणि मग त्या कमी हुशार असलेल्या बहिणीला सतत घरात डावलून बोलणे, टोचून बोलणे, आणि त्याच्यामुळे मग तिचा सेल्फ कॉन्फिडन्स इतका चालला गेला की नंतर तिचं वाटलं की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. पण ऍक्च्युली संधी मिळाली तेव्हा असं कळलं की नाही, त्या मुलीमध्ये भरपूर गुण आहेत. किंवा एक असा मुलगा होता की ते दोघे भाऊ तबला वाजवायचे, तर ते वादनाला बसले की घरच्या तुझ्यापेक्षा हा चांगला वाजवतो, मग त्यांनी तबला वाजवणं सोडून दिलं. आणि नंतर जेव्हा कालांतराने तो त्याच्या एका दुसऱ्या मित्राला म्हणाला की तू तर खूप छान तबला वाजवतो, तू वाजवत का नाही? तो म्हणाला की मला घरी लोक असं म्हणतात, तू त्यांच्याकडे लक्ष देऊन माझ्याकडून तबला वाजवता. आणि कालांतराने जेव्हा ते दोघे भाऊ एकाच वर्षी परीक्षेला बसले तर हा जो भाऊ ज्याला घरचे लोक म्हणत होते की तुला दुय्यम दर्जाचा तबला वाजवतो, तो त्या परीक्षेत मेरिट आला. आणि जो भाऊ खूप चांगला तबला वाजवतो घरचे लोक म्हणत होते, तो त्या परीक्षेत जेमतेम पास झाला. अच्छा. तर अशा प्रकारे तुम्हाला घरच्या लोकांनी तशी तुलना करू नये, आणि दोन्ही अपत्य तुमची आहेत. बरोबर. त्याच्यामुळे एका अपत्यामध्ये आपण जर बाकी सगळ्या गोष्टी अनुवंशिकते बाबतीत बोलतो, प्रगत विज्ञानाबाबतीत बोलतो, आणि आपल्याला माहितीये की मुलांमध्ये जे काही गुणात्मक बदल होत असतात ते अनुवंशिकतेने होत असतात, तर मग त्याच्यामध्ये आई वडिलांचे दोघांचे जीन्स आलेले असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही पहिले स्वतःचा अनालिसिस केला पाहिजे की मला ह्या वयात काय येत होतं,
बरोबर. मग त्याच्यापेक्षा आज हा कुठे आहे? तर तुम्हाला कळेल की तुमची मुलं आताच्या समाज व्यवस्थेमध्ये राहिल्यामुळे त्यांना भरपूर रिसोर्सेस अवेलेबल आहेत. तर त्याचा योग्य उपयोग मुलं करतात का याकडे लक्ष देऊन त्यांच्याशी कंपॅरिझन, म्हणजे सख्या बहीण भावाची काय, चुलत काय, मावस काय, कुठल्याच बहीण भावांची कंपॅरिझन करू नये. प्रत्येकामध्ये एक वेगळं कॅरेक्टर आहे. ती फक्त मुलं त्या अपॉर्च्युनिटी, संधी शोधत असतात. एकदा त्यांना ती संधी मिळाली की तुम्हाला कळते की नाही, आपण याच्या बाबतीत खूपच चुकत होतो, हा आपल्याला वाटला तसा मुलगा निघाला नाही. बरोबर बरोबर. तर तुमच्या मुलाचा गुणात्मक विकास करायचा जर तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये तुलना ही दोष निर्माण करणारी नसावी याची काळजी पालकांनी सदैव घेतली पाहिजे. खरंच, म्हणजे एकूणच सकारात्मकता त्यात असायला हवी. तर कुठल्या प्रकारची तुलना मुलांमध्ये सकारात्मकता आणू शकते, हा सुद्धा एक प्रश्न आहे आपला. आता मी तुम्हाला सांगितलं ना की जसं जर तुमच्या मुलामध्ये सृजनात्मक गुणांची वाढ करायची असेल तर त्याची तुलना सुद्धा सृजनात्मक रीतीनेच व्हायला पाहिजे. सृजनात्मक गोष्टींशीच त्याची तुलना व्हायला पाहिजे. सृजन जपणाऱ्या संस्थांशीच त्याचा संबंध आला पाहिजे, व्यक्तींशीच त्याचा संबंध आला पाहिजे. अशा प्रकारची चर्चासत्र आपण घरी घडवून आणली पाहिजे. तिथे मुलांना बसवून ती ऐकायला लावली पाहिजे, त्यांची मतं त्याच्यामध्ये मागितली पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या मतांचा पालकांनी आदर सुद्धा केला पाहिजे. आता मी माझ्या बघण्यात असे परिवार बघितले आहेत की त्यांनी सांगितलं की आतापर्यंत तुझी आई घर चालवत होती, आता ह्या महिन्यापासून तू घर चालवायचं. आणि त्या मुलाच्या हातात वडिलांनी पूर्ण पगार दिला. त्या मुलाला इतकं दडपण आपण आलं आणि आनंद पण झाला की आपल्यावरती आपल्या वडिलांनी विश्वास टाकलाय की पूर्ण घर आपल्याला चालवायचा आहे. मग तो आईच्या मागे लागला की तू काय किराणा आणते, मग ह्याचा खर्च किती, त्याचा खर्च किती. आणि मग त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की तो जो स्वतः करता 50 रुपये महिना पॉकेट मनी घेत होता तो सुद्धा त्यांनी त्या महिन्याकरता घेणं बंद केलं, कारण त्यांना कळलं की ते पैसेच उरत नाहीत. अच्छा. तर आपल्या घरचे लोक आपल्याला हा पॉकेट मनी कुठून देत होते, त्याला विषय पडला आणि त्यांनी विचारायचं आलं की आतापर्यंत तुम्ही मला न मागता 50 रुपये पॉकेट मनी देत होतात, तर हा तुम्ही पॉकेट मनी कुठून देत होता, कारण वडिलांच्या पगारात तर तो उरतच नाही. बरोबर. मग त्याला कळलं की आपल्या आईनी कामवाल्या बाईशी थोडंसं बार्गेनिंग करून पैसे कमी केले किंवा आपली आई भाजी थोडी स्वस्ताची आणते. आणि त्याच्यामुळे तो मुलगा एक चांगला फायनान्शियल प्लॅनर झाला, त्याला कुटुंबाविषयी आदर निर्माण झाला. आपले आईवडील अतिशय अल्प उत्पन्नामध्ये सुद्धा आपल्याला हव्या त्या सगळ्या वस्तू देतात याची त्याला जाणीव झाली. तर त्याच्यामुळे मुलांवरती विश्वास, आणि पुन्हा काय की भविष्यात जेव्हा तो मुलगा संसाराला लागेल किंवा तो 4 पैसे कमवायला लागेल तेव्हा तो त्या पैशांचा योग्य विनियोग करायला लागेल. बरोबर. म्हणजे हिंदीमध्ये एक अशी म्हण आहे की ऐश तो सिर्फ माँ बाप के पैसों पे होती है, खुद के पैसों पे सिर्फ गुजारा होता है. बरोबर. कारण काय होतं की जेव्हा तुम्ही स्वतः कमवायला लागता ना तेव्हा तुम्हाला त्या पैशाची किंमत कळते. त्याच्यानंतर मुलांमध्ये सृजनात्मक विकास कसा घडवून आणता येईल की उदाहरणार्थ म्हणजे माझ्याच घरी मी माझ्या आई बरोबर बाजारात जायचो, भाजीच्या पिशव्या पकडायचो आणि त्या भाजीच्या पिशव्या पकडून घरी आणल्यानंतर मला त्याच्याऐवजी एक चुरमुऱ्याचा आणि एक राजगिऱ्याचा लाडू मला एक्स्ट्रा मिळायचा इतर भावांच्या मनाने. पण माझ्या इतर कुठल्याही भावाच्या मनात त्याच्याविषयी कधी ईर्ष्या निर्माण झाली नाही, कारण त्यांना माहित होतं की ह्यांनी केलेल्या ह्या कामाचा मोबदला आहे. अच्छा. त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही मुलांना रिस्पेक्ट फॉर वर्क रिस्पेक्ट, कल्चरचा त्या रिस्पेक्ट की हा माणूस काम करतो म्हणून त्याला काहीतरी एक्स्ट्रा मिळत आहे, हे पण तुम्ही त्या मुलांना शिकवता. तर मला असं वाटतं की मुलांवर अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या टाकून सुद्धा त्यांच्यामध्ये आपण चांगले सृजनात्मक बदल घडवून आणू शकतो. नक्कीच. आणि खूप छान तुलनात्मक जो बदल आहे हा तर नक्कीच मुलांमध्ये घडू शकतो जर आईवडिलांनी सकारात्मकतेने त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. बिलकुल. आणि सर, सातत्याने तुलना केल्याने मुलांमध्ये काही मानसिक आजार सुद्धा होऊ शकतात का? खरं तर मला नेहमी असं वाटतं की म्हणजे आपल्याकडे असा एक फॅमिली डॉक्टर असतो, एक पारिवारिक डॉक्टर असतो, असा एक पारिवारिक सायकॅट्रिस्ट सुद्धा असला पाहिजे. कारण काय होतं की आपल्याला सायकॅट्रिस्टकडे जायचं म्हटलं की सामान्य माणसाला असं वाटतं की हा काय पागल आहे का, हा काय वेडा आहे का, ह्याला कशा डॉक्टरांकडे न्यायचं, सायकॅट्रिस्टकडे काय गरज आहे. मुळात सायकॅट्रिस्ट हा तुम्हाला तुमच्या जगण्याकरता अतिशय महत्वाचा घटक असणारा वैद्यकीय पॅथी आहे ती. आणि तो माणूस तुम्हाला जी मदत करू शकतो तो तुम्हाला सहज अशा प्रकारच्या समस्यातून बाहेर काढू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक परिवाराचा एक असं सायकॅट्रिस्ट सुद्धा असणं आवश्यक आहे. कारण काय आहे की तुमच्या मुलांमध्ये जसं बघितलं आता की अशा प्रकारच्या तुलना केल्याने तुमच्या मुलांमध्ये काही व्यंग निर्माण होतात, काही आजार निर्माण होतात. आता अशाच एक परिवारातला एक मी मुलगा पाहिला, अचानक तो स्टॅमरिंग करायला लागला. आणि इतकं स्टॅमरिंग करायला लागला की म्हणजे त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं पण त्याला तो शब्द नाही बोलता यायचा. कालांतराने लक्षात आलं असं की त्याला सतत तू थांब, तू नको बोलू, तू कशाला बोलतो, तुला काय समजतं, तुला काय कळतं त्याच्यातलं, तू थांब जरा 2 मिनिटं, त्यात तो काय म्हणतो ते ऐक, तो काय म्हणतो ते ऐक, हे काय म्हणतात ते ऐक, असं सतत त्यांनी त्याला इतरांसमोर दाबणं, त्याला न बोलू देणं, ह्यांनी काय होतं की त्यांची विचार करण्याची क्षमता आणि बोलण्याची क्षमता ह्या 2 वेगळ्या वेगळ्या यंत्रणांमध्ये बिघाड निर्माण होतो. आणि मग केलेला विचार हा पटकन बोलता येत नाही आणि त्यालाच आपण स्टॅमरिंग म्हणतो. मग ती मुलं अडखळतात बोलताना.
परंतु पाठांतर केलेली एखादी गोष्ट असेल तर तीच ती मुलं घडघडीतपणे म्हणू शकतात किंवा त्यांना त्याच्यात कुठल्याच ठिकाणी अडकण्याचा प्रॉब्लेम येत नाही. पाठ केलेली गोष्ट त्यांना म्हणायला त्रास नाही होत, पण जर डायरेक्ट मेंदूतून बोलायचं असेल म्हणजे मेंदू आणि बोलणे, संभाषण करणे, ह्या जेव्हा दोन गोष्टींचं डायरेक्ट लिंकिंग होतं त्यावेळेसच त्याला अडचण असते. बरोबर. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे गंभीर आजार मुलांमध्ये निर्माण होतात. अनिद्रेचा त्रास मुलांमध्ये सुरू होतो. मुलांमध्ये अनेक प्रकारचे फिजिकल सिंड्रोम दिसायला लागतात की हातापायाला मुंग्या येणे, हात थरथर कापणे, लिहू न शकणे, वेळेवर न आठवणे, मेमरी लॉस होणे, अशा प्रकारचे सुद्धा गंभीर आजार मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारच्या सातत्याने जर तुम्ही त्यांची कोणाशी तुलना करत असाल आणि ती जर तुलना चुकीच्या पद्धतीने, जसं आपण आता बघितली, ती जर सृजनात्मक तुलना नसेल तर त्या मुलांना अशा प्रकारचे आजार जडू शकतात. आणि असा जर तुम्हाला थोडा जरी बदल जाणवला तर माझी पालकांना तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशी कळकळीची विनंती आहे की कृपा करून कुठल्याही मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्याकरता अजिबात मागे पुढे बघू नका. आणि ती एक अतिशय चांगली वैद्यकीय व्यवस्था आहे आणि जी तुमच्या सुधारण्याकरता तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते. खरंच. सर, तुम्हाला आलेले अनुभव काही सांगता येतील का? मॅडम, असे आता काय, मी ह्या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असल्यामुळे इतके अनुभव माझ्याजवळ आहेत की आपल्याला वेळ कमी पडेल. पण मी छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो की व्हिजन टुवर्ड्स एज्युकेशन फ्रॉम ISO 902 हा एक आमचा कार्यक्रम आहे. अच्छा. या कार्यक्रमामध्ये आम्ही पालकांना सांगत असतो की बाबा विद्यार्थ्यांची कसं वागलं पाहिजे. एक पालक एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पाल्यांना नेमकं काय शिकवता. तर मी म्हटलं की बाबा काय झालं. नाही म्हणे, आज माझ्या पाल्यांनी मला जवळपास खुर्चीत धरून आपटलं. अच्छा. म्हणजे मी त्यांचा वकील असल्यामुळे मी तुमचं एकट्याचं म्हणणं ऐकू शकत नाही, त्याला आणा. आणि मग जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा कळलं की सतत त्या मुलाची घरात तुलना होती की त्यांनी अगदी समजा लाडू मागितला. आता त्यावेळेस 8वी 9वी 10वीतल्या मुलांना थोडीशी खाण्याची, एक तर हॉर्मोनल चेंजेसमुळे त्यांना भूक जास्ती असते, खाण्याकडे आवड असते कोणाची. तर तो मागितला की सतत सांगितलं की मावशीच्या मुलाला बघते किती गरीब राहतात, त्याला खायला मिळत नाही, पण त्याला किती अभ्यास आहे, त्याला हे आहे तो. तर त्याला काय वाटलं त्या मुलाला की मग हे माझी सातत्याने अशा प्रकारची तुलना करतात, मग मी यांची तुलना करायला काय हरकत आहे. बरोबर. आणि एक दिवशी घर आवरताना त्या मुलाच्या हातात दुर्दैवाने आईवडिलांच्या दोघांचे 10वीच्या मार्कशीट लागल्या. अच्छा. आणि ते गृहस्थ स्वतः मॅट्रिकला 3rd क्लास होते आणि त्या बाई 2nd क्लास होत्या. अच्छा. आणि ह्याच्याकडून मात्र त्या मेरिटची अपेक्षा करत होत्या. आणि त्याच्याकरता त्याला मारणं, रागवणं, जेवायला बसला की त्याची सतत लोकांशी तुलना करणं. तर तो म्हणाला की सर, हा माणूस आजही माझ्याकरता फुटपाथवरून चपला घेतो, हा माणूस आजही माझ्याकरता सेकंडरी दुकानातून कपडे आणतो घालायचे, पण मी यांची कधीच कोणाशी तुलना करत नाही, कारण मला माहिती आहे की हे जे देऊ शकतात बेस्ट ते मला हे देतात आहे. मग हे का नाही समजू शकत की हा माणूस जर 3rd क्लास आहे आणि ही माझी जर 2nd क्लास आहे तर मी मेरिट कुठून येणार आहे. शेवटी इंटेलेक्च्युअल सुद्धा काही ना काही जेनेटिकल ट्रान्सफर असतंच ना. आणि तो म्हणा त्याच्यातूनही मी अभ्यास करायला तयार आहे सर, पण माझ्याकडे पुस्तकं नाही आहेत, कारण माझे लहान भाऊ शिकणार आहेत, तर त्यांना नवीन पुस्तक घेऊन मिळतात, मला सेकंड हँड पुस्तक मिळतात. आता म्हणे माझ्या वडिलांनी गणित पुस्तक आणि त्याच्यामध्ये मधली 6 पानच नाहीये. अच्छा. पण मी यांना सांगितलं नाही, आता हे तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन आले म्हणून मी सांगतो. तर मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा तुम्ही त्यांची तुलना करत असता तेव्हा काही दिवसानंतर तुमचा पाल्य सुद्धा तुमची तुलना इतर पालकांची करायला लागतो. आणि मग त्यांनी जर ती तुम्हाला तोंडावर बोलून दाखवली तर मात्र तुम्हाला वाईट वाटेल, तुमचं स्वाभिमान दुखावेल आणि तुम्ही म्हणाल की आता जास्ती बोलायला लागला, ह्याला आईवडिलांचा मान नाही राहिला. पण शेवटी कोणाच्याही सहनशक्तीला एक मर्यादा असते, हे तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही अगदी मुंगीला जरी म्हणजे तिच्या पाठीवर हात फिरवण्यापेक्षा थोडा जरी जर तुमचं प्रेशर जास्ती पडलं तर ती तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. मग इतका लहानसा जीव जर तुम्हाला अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया देऊ शकतो, त्याच्यामुळे मुलांच्या सहनशक्तीचा बांध कुठेही तुटणार नाही. त्यांच्यामध्ये केली जाणारी तुलना ही त्यांच्यात सृजनात्मक आणि गुणात्मक विकास घडवून आणेल अशीच तुलना असावी, याच्याकडे पालकांनी लक्ष देणं खूप आवश्यक आहे. कारण की तुमचा पाल्य हा उद्याचा भारत आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्या भारताच्या भवितव्याशी तुम्हाला अशा प्रकारची वागणूक करण्याचा काही अधिकार नाही. आपण अनेक वेळा उदाहरणं बघतो किंवा आपण अचानक गोळीबार केला आणि 20-22, तर अशी मुलं का वागतात, तर त्या मुलाला कुठेतरी तो त्याच्यावरती झालेला अत्याचार आठवतो आणि मग त्या सायकोलॉजिकल याच्यातून किंवा त्याला त्याच्या लहानपणी कंपॅरिझन केलेल्या मुलांसारखी जर मुलं दिसली तर त्याच्या अचानक त्या भावना जागृत होतात. म्हणजे त्या विकृतीचं कोणी समर्थन करू शकत नाही, पण अशा प्रकारच्या विकृती सुद्धा मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, ज्या भविष्यात कधीही बाहेर पडू शकतात आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. बरोबर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिलं. खरंच. सर, जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगणार? मला असं वाटतं की प्रत्येक पाल्यांनी आणि मैत्रीण म्हणजे स्पेसिफिकली त्या
मुलांच्या माता असतील, भगिनी असतील, हं, त्यांच्याकडे ह्या सृजनात्मक विकासाचा खूप मोठा भाग जातो असं मला वाटतं. हं, कारण की स्त्रियांमध्ये एक उपजत गुण आहे की त्या जे समजावून सांगू शकतात हं, ते पुरुष समजावून सांगू शकत नाही. त्यांच्यामध्ये ती एक सृजनाची भावना जन्मताच असते. तर मला असं वाटतं की ह्या आपल्या आज कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व भगिनींनी जर मुलांमध्ये सृजनात्मक विकास घडवण्याकरता तुलना करण्याचं ठरवलं आणि त्यांचा विकास होईल, त्यांचं आयुष्य भकास होणार नाही अशा तुलना करण्याचं जर त्यांनी टाळलं आणि विकासाच्या बाबतीत जर त्यांनी मुलांच्या तुलना केल्या किंवा काही चूक असेल तर त्या तुलना त्याच्या मागे करून मग त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधार करता येईल याकरता जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं की निश्चित तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला आणि देशाला अभिमान वाटेल अशी मुलं घडतील, यात काही शंका नाही. खरंच. तर डॉक्टर पुरुषोत्तम पेंडसे, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये मुलांमधील तुलना याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.